नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण श्री शंकर महाराज यांच्याविषयी संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. तर श्री दत्तात्रेयांचेच अवतार म्हणून श्री शंकर महाराज हे म्हणले जातात आणि आधुनिक काळाचे सत्पुरुष ज्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी विभागामध्ये आहे. असं म्हटलं जातं की तिथे त्यांनी स्वतः जिवंत समाधी घेतली होती आणि ती आजपर्यंत त्यांना पूजलं जातं. तर महाराजांनीच एकदा असं म्हटलं होतं की आम्ही कैलासाहून आलो, नावही शंकर. महाराज खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाच्या गावात चिमणाजी नावाचे निसंतान गृहस्थ राहत होते. शिवाचे भक्त चिमणाजी यांना एकदा स्वप्नात दृष्टांत आला की उठ आणि रानात जा, तिथे तुला बाळ मिळेल आणि त्याला तू घेऊन ये. ते दृष्टांताप्रमाणेच इसवी सन 1785च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे रानात गेले आणि त्यांना तिथे 2 वर्षाचं बाळ मिळालं. शंकराचा प्रसाद म्हणून त्यांनी शंकर असे नाव ठेवले. शंकर हे माता पिता त्यांच्या जवळ काही वर्ष राहून त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देऊन बाहेर पडले. श्री शंकर महाराजांना एक नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही, ते अनेक नावांनी वावरतात. सुपड्या, कुंवर स्वामी, गौरी शंकर, देविया बाबा, रहीम बाबा, टोबो, नूर मोहम्मद खान, लहरी बाबा, गुरुदेव अशा असंख्य नावांनी त्यांना ओळखलं जातं. नावाप्रमाणेच त्यांची अनेक रूपे सुद्धा आहेत. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टवक्र असाही केला जातो. महाराजांचे डोळे मोठे आहेत आणि ते अजाणुबाहू होते. त्यांची गुडघ्यावर बसण्याची विशेष पद्धत होती आणि ती आजपर्यंत तशाच पद्धतीने पूजले जातात. खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते. अशात ते कधी एका स्थानी कधीच थांबत नसत. त्रिवेणी संगम, अक्कलकोट, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नगर, पुणे, औदुंबर, तुळजापूर, सोलापूर, हैदराबाद, श्रीशैल्य अशा अनेक स्थानी त्यांनी भटकंती केली होती. श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वतः नेहमी म्हणत असत, सिद्धीच्या मागे लागू नका. त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी उपाधी कधीच लावली नाही. शंकर महाराज हे एक अलौकिक पुरुष होते. ते चिकित्सक, विद्वानांनाही मान्य होते. ते म्हणत की मला जाती धर्म याविषयी काहीही देणं घेणं नाही. ते सर्वांशी समभावाने वागत होते. त्यामुळे त्यांना योगीराज अशी समाधी दिली जाते. किंवा मग त्यांच्याकडे मुसलमान सुद्धा दर्शन घेण्यासाठी येतात. त्यांच्या शिक्षणाबद्दल कुणास ठाऊक नाही. देखावा करणाऱ्या विद्वानांना त्यांनी असखलित इंग्रजीद्वारे उत्तरे दिली होती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे शंकर महाराजांचे गुरु मानतात. म्हणजे शंकर महाराज हे साक्षात श्री गुरु दत्तात्रेयाचे तिसरे अवतार म्हणजे स्वामी समर्थ तर त्यांचे शिष्य होते. भक्तांना ज्ञान मार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमीला 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. पुण्याच्या धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे खूप मोठे समाधी मंदिर आहे आणि हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तर आजपर्यंत श्री शंकर महाराजाच्या समाधी मंदिराला लाखो भाविक आवर्जून भेट देतात आणि श्री शंकर महाराजाच्या समाधीचं तसेच मूर्तीचं दर्शन घेतात. तर श्री शंकर महाराजांचा जन्म अंदाजे 1800 नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अंतापूर उपासनी कुटुंबात झाला होता आणि त्यांचा कार्यकाळ 1800 ते 1947 या दरम्यान होता. स्पर्श दीक्षा स्वामी समर्थ अक्कलकोट यांचे ते शिष्य होते. तर त्यांची समाधी पुणे ते धनकवडी या ठिकाणी 24/4/1947 या दिवशी त्यांनी जिवंत समाधी घेतली होती असं मानलं जातं. तर श्री शंकर महाराज हे खूप प्रख्यात असे श्री स्वामी समर्थांचे शिष्य होते. म्हणूनच त्यांना योगीराज असं म्हटलं जातं.
आता आपण पाहणार आहोत की नेमकं श्री शंकर महाराजांची मनोभूमिका काय होती। श्री शंकर महाराजांनी परमार्थिक वैराग्य संपन्न मूर्ती केवढ्या उंच भूमिकेवर होती हे त्यांच्या एका सहज उद्भावातून दिसते। ते म्हणत होते की मला काहीही कमी नाही, कारण मला कमवण्यासारखे काहीच नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखे सुद्धा काहीच नाही आणि ते गमावण्याची सुद्धा मला भीती नाही। सुख शांती हवी असेल तर इच्छा ईर्ष्या असूया महत्वाकांक्षा हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होणारे मन तुमचे कायम स्थिर होईल, अशी शंकर महाराजांची मनोभूमिका होती। सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान गुरुमुळे प्राप्त होते, पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागतात। सत्य नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हाच धर्म झालेला आहे। गुरुच ईश्वर मानून त्याचे अधिष्ठान जपले पाहिजे। गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा असायला हवी। जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात त्यांच्याच गुरुकृपेचा उद्धार होतो। देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात, पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत। प्रथम आत्मबोध करावा आणि नंतरच साक्षात्कार घडून येईल। साधन मार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्वाची असते, त्यासाठी विश्वास व श्रद्धा ही असायलाच हवी। विद्वत्तेने देवाला जोखू नये। विद्वान मंडळीला शंकाच फार येतात, त्यासाठी त्यांनी आपल्या अंतरंगात डोकावून पाहावे। त्यायोगे शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते। स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे, त्यातून अपेक्षा वाढतात। स्वार्थासाठी मित्राला मदत, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी, मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लगेच राग येतो, तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो। ही सुद्धा शंकर महाराजांचीच मनोभूमिका आहे। आशा इच्छा हव्यास वित्त यांची हाव कधीच संपत नाही, मग त्या पोटी दुःख वेदना होणारच। बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच। मूल हवे तर प्रसूतीचा त्रास सोसायलाच पाहिजे। शरीर म्हटले की व्याधी आलीच, ही सुद्धा त्यांचीच शिकवण होती। जे आत्मदर्शन प्राप्ती करून घेतात त्यांना जन्म मृत्यू नसतो, ते जग उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात। सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ। सद्गुरुनासाठी वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होते। आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत, लोकांना देव समजावून सांगण्यासाठी येथे आलो आहे। मनुष्य जन्म असो तोपर्यंतच हे समजून घ्या, आत्मकल्याण करून घ्या आणि जीवनाचे सार्थक करा, अशी श्री शंकर महाराजांची शिकवण होती। प्रत्येकाने आपल्या जीवनाचे सार्थक कशा पद्धतीने करावे हे त्यांच्याच सांगण्यावरून किंवा मग चिंतनावरून आपल्याला समजण्यात येते। तर ते सतत म्हणायचे की मैं कैलाश का रहने वाला हूँ, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया हूँ, कर ले कुछ अपना घर। यहाँ दुनिया में कई रंग है, यह रंग निराला है, पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है। हे शब्द श्री शंकर महाराजांचे 1775च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूर या पती पत्नीस सापडलेल्या अपत्याचे होते। त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन फक्त भक्तांच्या मोक्षासाठी किंवा मग उद्धारासाठी त्यांनी जीवन कशा पद्धतीने जगावं हा फक्त उपदेशच केला आहे। त्यांना कशाचीही गमावण्याची भीती नव्हती किंवा कोणतीही वस्तू कमावण्याची आशा नव्हती। म्हणूनच आपण प्रत्येक भक्त त्यांना राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराज असं म्हटलं जातं। तर ही संपूर्ण शंकर महाराजांची कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।